कुणाला राजकारणात संपवण्यासाठी किंवा शह देण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत नाही, तर विकासाच्या मुद्द्यावर विटा नगरपालिकेची ताकदीने निवडणूक लढवणार आहोत. सत्ताधारी गटाचे 8 माजी नगरसेवक आमच्या पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत, असा धक्कादायक राजकीय गौप्यस्फोट शिवसेनेचे नेते अमोल बाबर यांनी केलाय. यावेळी बोलताना अमोल बाबर म्हणाले, विटा पालिकेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासह 27 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज आम्ही शिवसेनेच्या वतीने दाखल केलेत. विटा पालिकेची निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर ताकदीने लढणार आहोत. विकास कामांचा झंझावत निर्माण केलाय, त्यामुळे विटा शहरात विकासाचं वादळ निर्माण झालंय. चांगल्या पद्धतीने विकासाचं राजकारण करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. या निवडणुकीत जनता आम्हाला आशीर्वाद देऊन चांगल्या मताधिक्याने सत्ता देणार आहे. विधानसभा निवडणुकीत आम्हाला विटा शहरातून मिळालेल्या 4,500 मताधिक्यांचा विरोधकांनी धसका घेतलाय. सत्ताधारी गटाचे 8 नगरसेवक आमच्या पार्टीतून उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे आमच्यासाठी चांगलं वातावरण आहे. चांगल्या मताधिक्याने आमचे सर्व उमेदवार निवडून येतील. कुणाला राजकारणात संपवण्यासाठी किंवा शह देण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत नाही, तर विकासाच्या मुद्द्यावर नगरपालिकेची निवडणूक लढवणार आहे. विटा नगरपालिकेच्या 13 प्रभागातील 26 जागा आणि थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी यंत्रणा गतिमान केली आहे. नगरसेवक पदासाठी शिवसेनेकडून आज अमोल बाबर यांनी आमदार सुहास बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. आज विटा नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 2 व प्रभाग क्रमांक 9 मधनं अर्ज सर्वांच्या आशीर्वाद दाखल केलेला आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हावर आपल्या विट्यातील जे उमेदवार अर्ज दाखल केलेत ते सर्व 26 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा अंतिम होऊन सर्व निवडणूक ताकदीने लढवून विकासाचा झंझावात निर्माण करून विटा शहरात एक वादळ तयार करून विकासाचं एक अत्यंत चांगल्या पद्धतीची विकासाची निवडणूक करून हे आम्ही अर्ज ठेवलेले आहेत. आणि हे आम्ही खात्री आहे की जनता आम्हाला आशीर्वाद देऊन चांगल्या मताधिक्याने निवडून आणून देईल. विधानसभा निवडणुकीत 5,000 विधानसभेला 4,500 मताधिक्य घेतलेलं आहे, तुमचं म्हणणं खरं आहे. पण ही निवडणूक एक अत्यंत वेगळ्या आव्हानावर व चांगल्या परिस्थितीला गेलेली आहे. त्या मताधिक्याचा धक्का विरोधकांनी घेतल्यामुळं आज तुम्ही बघा उमेदवारीचे आमचे तुम्हाला अर्ज बघितल्यानंतर कळतील की त्यांचेच माझे 8 नगरसेवक आमच्या पार्टीतून 8 निवडणूक लढवत आहेत. किंगमेकर म्हणून तुमच्याकडे पाहिलं जाते. आज तुमचा अर्ज दाखल झाला आहे, खळबळ मारते. माझंच काम नाही, मी काय पहिल्यांदा निवडणूक उभा राहिलेला आहे नगरपालिकेचा. मागसून मी नगरसेवक होतो. ज्या भूमिका पक्षासाठी करायच्या असतात त्या कराव्याच लागतात. बाबर गटाच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र आलेले आहेत. ते अपेक्षित होतं. सर्व गट एकत्र. एवढे 82 मताधिक्य जर कमी करायचं असलं थोडं तरी सर्वांनी एकत्र येणंच गरजेचं आहे. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आपला फायनल करतो. 2 दिवसात त्याचा निर्णय होऊन अंतिम नगराध्यक्ष उमेदवार सर्वमताने संमत होईल. निवडणुकीचा निकाल काय असेल सर? तुम्हाला सांगितलं की चांगल्या मताधिक्याने सर्व आमची पार्टी निवडून येईल. कोणत्या मुद्द्यांवर विटेकरांसमोर तुम्ही नाही, विकासाचाच मुद्दा. बाकी कोणाला संपवायचं कोणाला जिरवायचं पण आमचा मुद्दाच नाही आहे. जो विट्याचा विकास राहिला आहे तो विकास करणे आणि चांगल्या पद्धतीने शहर बनवणे एकमेव दृष्टिकोन ठेवून आम्ही निवडणूक लढत आहोत. किती उमेदवार आपले फायनल झाले? ते आता तुम्हाला AB फॉर्म दिल्यानंतर कळतीलच की.